उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी पुण्यामध्ये 776 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत। आता पुण्यातील 162 जागांसाठी 1076 उमेदवार रिंगणात आहेत। यात राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नितीन कदम, काँग्रेसचे मारुती मोहिते, असलम बागवान, भाजपातील बंडखोर ज्योत्स्ना सरदेशपांडे, सतीश बहिरट यांचा समावेश आहे। तर लोहिया नगरमधील काँग्रेसचे बंडखोर सुधीर जानजोत यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे। पुण्यामध्ये बंडखोरी शमवण्यात राजकीय पक्षांना बऱ्यापैकी यश आले, त्यामुळे अपवाद वगळता अपक्षांचा फारसा परिणाम निवडणुकीत जाणवणार नाही। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, 776 उमेदवारांनी बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत, किती महत्त्वाचं आहे हे सर्व राजकीय पक्षांसाठी? हेमाली, पुण्यामध्ये जी बंडखोरी झाली त्यामागचं प्रमुख कारण हे राजकीय पक्षांनी उमेदवारीबाबत घातलेले घोळ हे होतं आणि त्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा असा म्हणजे की शिवाजीनगर मधले सतीश बहिरट असू द्या, ज्योत्स्ना सरदेशपांडे असू द्या, भाजपाचे उमेदवार, त्याचप्रमाणे काँग्रेसचे जे असलम बागवान आहेत जे रवी दंगेकरांसोबत त्यांना देखील काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती। याशिवाय नितीन कदम जे राष्ट्रवादी काँग्रेसचे पद्मावती भागातलं, तर त्यांनी देखील अर्ज भरला होता। तर या सगळ्यांनी आता उमेदवारी आपली मागे घेतलेली आहे। स्वाभाविकपणे भाजपसारख्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती इच्छुक होते, बंडखोरी होणं अपेक्षित देखील होतं। आता ती बऱ्यापैकी शमवण्याचं पक्षाच्या नेत्यांना यश आल्याचं या ठिकाणी म्हणावं लागेल। इतर पक्ष देखील त्यामध्ये यशस्वी ठरल्याचं म्हणावं लागेल। धन्यवाद अरुण, आपण दिलेल्या या माहितीसाठी। पुण्यामध्ये काही बंडखोरांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत। नागपूरमध्ये देखील काही बंडखोरांना रोखण्यात भाजपला यश आलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।